नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राउझर पॅन्टची कटिंग बघणार आहोत। म्हणजे त्याला आपण सिगारेट पॅन्ट सुद्धा म्हणतो। म्हणजे आता खूप सारे ट्रेंडिंग मध्ये चालू ही पॅन्टची कटिंग। जसं की आपण चुडीदार पॅन्ट किंवा पटियाला पॅन्ट वगैरे शिवतो, तर त्याच्यापेक्षा ही ट्रेंडिंग मध्ये आता नुकतीच आलेली आहे। तर खूप सुंदर आणि शिवल्यानंतर सुद्धा स्ट्रेट पॅन्ट पण त्याला म्हणतात। तर खूप सुंदर घालायला पण आणि कम्फर्टेबल वाटते। तर त्याचीच आज आपण कटिंग बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला इथे कटिंग सांगणार आहे। कॅल्क्युलेट सहित मी तुम्हाला कुठे मार्जिन किती घ्यायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने। तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा। आणि आपण आज फक्त कटिंग करणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं टीचिंग बघणार आहोत। म्हणजे जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये जास्त गोंधळ होतो कटिंग टीचिंगचा। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही आधी कटिंग बघा आणि त्याच्यानंतर आपण टीचिंग बघणार आहोत। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्राउझर पॅन्ट म्हणजे सिगारेट पॅन्टची कटिंग करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पॅन्टची उंची घ्यायची, सीट घेर घ्यायचे आणि बॉटम घ्यायचे। ओके, तर इथे आपली पूर्ण उंची इथे पॅन्टची आहे 37 इंच आणि सीट घेर आपला 38 इंच आहे, बॉटम इथे 12 इंच आहे। तर इथे कॅल्क्युलेट केलेले आहे। तर हे कॅल्क्युलेट पेनाच्या साईन केलं म्हणून ते डार्क दिसत नाही, ते खालच्या बाजूला केलं मी। तर जो सीट घेर आहे आपला 38 इंच, त्याला आपल्याला 4 ने भागायचं आहे। तर इथे 9.5 इंच येतं, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचे। तर इथे आपलं 10.5 इंच कॅल्क्युलेट आलेले। ओके, त्याच्यानंतर आपल्याला दुसरा 38 ला चौथ्या 4 ने भागायचं आहे। तर इथे आपल्याला काय करायचंय, 9.5 इंच येतं। सेम कॅल्क्युलेट आहे, फक्त इथे 2 इंच ऍड केलंय। तर इथे 11.5 इंच आलेलं आहे आणि पहिल्या कॅल्क्युलेट मध्ये 1 इंच ऍड केलं म्हणून इथे आपलं 10.5 इंच आलेलं आहे। तर आता इथे आपल्याला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा पॅन्टची उंची घेऊन घेऊया आपण। तर इथे आपल्याला मार्जिन सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घ्यायची 2 इंचावरती इथे आपण मार्जिन घेणार आहोत। तर सरळ कपडा नसेल तर तो सरळ करून घ्यायचा आहे। 2 इंचावरती मार्किंग केली मी इथे। ओके, त्याच्यानंतर ही 2 इंचाची मार्जिन सोडून आपल्याला खालच्या बाजूला पॅन्टची उंची घ्यायची। तर पॅन्टची उंची आपली इथे 37 इंच आहे। 37 इंच इथे पॅन्टची उंची घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने इकडनं पण 37 इंचावरतीच मार्किंग करायचंय आपल्याला। सरळ लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आपल्याला। त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 2 इंचावरती परत मार्जिन घ्यायची, 2 इंचावरती मार्किंग करायचंय। पूर्ण उंची सोडून आपल्याला हे मार्जिन घ्यायचं आहे। ओके, तर पूर्ण उंची घेऊन झाली आहे आपली। तर आता इथे आपल्याला काय करायचंय, जे आपलं आपलं 38चा चौथा भाग केला तर तिथे आपलं 9.5 इंच आलं, त्याच्यामध्ये 2 इंच प्लस केलं तर 11.5 इंच आलं। तर ते आडवं आपल्याला घ्यायचे। 11.5 इंचावरती आपल्याला जे कॅल्क्युलेट आलं ते आपल्याला आडव्या ठिकाणी मार्किंग करायचंय। अशा पद्धतीने 11.5 इंचावरती इकडे सुद्धा मार्किंग करून घ्यायचंय। जे दुसरं कॅल्क्युलेट आहे त्याच्यामध्ये आपण 1 इंच ऍड केलं, ते आपल्याला इथे टाकायचंय, उभं टाकायचंय 10.5 इंचावरती। आता इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। सर्व मेजरमेंट आपण मार्जिन सोडून घेतोय, एवढं लक्षात ठेवा। पुढे आपल्याला आता इथे जास्त बारीक माप असेल तर 2 सव्वा 2 इंच घेऊ शकता। आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करते, जेणेकरून इथे टाईट होऊ नये म्हणून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय। तर इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर इथे आपल्याला हा गोल शेप देऊन घ्यायचा आहे, व्यवस्थित गोल शेप द्यायचा आहे। त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला, आता हे अंतर आपलं किती आलंय ते बघायचंय। 2.5 इंच घेतलंय आपण पुढे, ते सुद्धा ऍड करायचंय। ते काय करायचं आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचंय। अशा पद्धतीने सेंटर काढायचंय आणि इकडनं आपल्याला काय करायचंय, 10.5 इंचावरती उभं मार्किंग केलं होतं ते सुद्धा मार्किंग करून आपल्याला इकडनं ही सरळ लाईन ड्रॉ करायची इथून। ओके, आता त्याच्यानंतर इथे आपलं हे अंतर किती आलेलं आहे, 7 इंच आणि एक लाईन आलेलं आहे। तर तेच मार्किंग इथे पण आपल्याला करून घ्यायचं, 7 इंच आणि एक लाईन। इकडे सुद्धा ते मार्किंग करायचे, 7 इंच आणि एक लाईन। ते मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही सरळ लाईन इथे ड्रॉ करायची आहे अशा पद्धतीने। डायरेक्ट वरतीहून घेतलं तरी पण काहीच हरकत नाही, अशा पद्धतीने म्हणजे आपला तो सेंटर झालाय। ओके, त्याच्यानंतर आपला बॉटम घेतला तर बॉटमचा निम्म 6 येतं, 6चं निम्म इथे आपलं 3 इंच येतं। तर दोन्ही बाजूला 3-3 इंचावरती इथे मार्किंग करायचं। ह्या सेंटर पासून इकडे 3 इंच आणि इकडे 3 इंचावरती मार्किंग करायचं। इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे।
आता इथे मार्किंग आपण इथे पण बॉटम 12 होतं त्याचं निम्म घेतलं आपण 6चं निम्म या सेंटर पासून इकडे 3 आणि इकडे 3 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, आपली जी स्केल आहे ही स्केल आपल्याला म्हणजे लेग्स कर्व म्हणून त्याला म्हणतात, तर ती आपल्याला वापरायची आहे. तर अशा पद्धतीने इथे ठेवायची आहे आणि ती जशीच्या तशी इथे मार्किंग करायची, व्यवस्थित ह्या मार्किंगला मॅच करायची आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतली आहे. तर इथे काय करायचं, हलकासा असा गोलवा आकार थोडासा कर्व द्यायचा आहे आपल्याला. तो स्केलच्या साहाय्याने पूर्ण होत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते देऊन घ्यायचंय. आणि आपण जे कपडा घेतलेला आहे तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला तसंच मार्किंग करायचंय. हे बघा अशा पद्धतीने आपलं इथे मार्किंग झालेलं आहे. तर वरच्या बाजूला सुद्धा हे सरळ घेऊन घ्यायचंय आपल्याला. आता इथे आपण कट करून घेऊया. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचे, तर तुम्हाला इथे लक्षात आलं आपण कुठे माप कोणते टाकलेले आहेत त्यानुसार आपल्याला घ्यायचंय. आता इथे मी कट करते, तर खालच्या बाजूने मी सर्वात पहिल्यांदा कटिंग करायला सुरुवात करते. त्याच्यानंतर ह्या बाजूने आपल्याला कट करायचंय. कट केल्यानंतर इकडे आपल्याला कट करायचंय. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, हे जे इथे जॉईंट आहे ते आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचंय. म्हणजे आपले जे 4 फोल्ड मध्ये कटिंग होतं ते वेगवेगळं पाहिजे ट्राउझर पॅन्ट साठी. तर ते मी अशा पद्धतीने घडी करून घेते, म्हणजे आपल्याला कटिंगला सोपं पडेल. तर इथे आपलं कटिंग झालेलं आहे याचं. ओके, तर आता हे आपल्याला जसंच्या तसं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून आपल्याला एक भाग कट करायचा. हे झालं आपलं फ्रंट बाजूचा आणि बॅक साईडचा, असं 4 पार्ट मध्ये आपल्याला कटिंग करायला लागते. तर हे परत मी डबल फोल्ड करून घेते. आता इथे आपल्याला जे आपण 2 इंचावरती मार्किंग केलं ते जसंच तसं हे पॅन्टचं बॅक साईडचं आपल्याला कटिंग जसंच्या तसं ठेवायचंय. ओके, हे 2 इंचावरतीच ठेवायचंय आपल्याला. तर इकडे अगदी आपल्याला कुठेही मार्जिन ठेवायची नाहीये, इकडे बरोबर अॅक्युरेट आपल्याला ठेवायचं. हे बघा इथे मी बरोबर ठेवलेलं आहे आणि इकडे अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने जरा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मार्किंग वगैरे ते कुठेही घड्या वगैरे पडलेल्या राहत नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता इथून आपल्याला आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलं होतं. ओके, तर 2.5 इंच इथे पण आपल्याला एक काम करायचंय, इथून 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय आणि हे जो पॉइंट आहे त्याच्यावरती आपल्याला मॅच करून द्यायचंय, म्हणजे सरळ घ्यायचंय. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करणार आहोत. जर कमी साईज असेल थोडीशी तर आपल्याला काय करायचं, म्हणजे थोडीशी बारीक पतली म्हणजे मुलगी किंवा लेडीज असेल तर इथे 2-2.25 इंच घेतलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. इथे 2.5 इंचावरती मार्किंग केलं, परत हा गोलवा आकार इथे आपल्याला द्यायचा आहे. सेम तसंच द्यायचं आहे. इथे गोलवा आकार दिला, त्याच्यानंतर ह्या बाजूला आपल्याला मार्जिन 2 इंचावरती घ्यायची आहे. अशा पद्धतीने इकडच्या बाजूलाच फक्त आपल्याला वाढवायचंय, बाकी कुठेच वाढवायचं नाहीये. तर इथे मी 2 इंचावरती मार्किंग करते. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने जसंच्या तसं इथे मार्किंग करून घ्यायचंय. ओके, आणि ह्या बाजूला काय करायचंय, जसंच्या तसं मार्किंग आपल्याला इकडे पण करून घ्यायचंय. हे बघा मी जसं मार्किंग करते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचंय. इकडे सुद्धा हे जसंच्या तसं मार्किंग, म्हणजे तुम्हाला जितकी आपण मार्जिन घेतली दुसऱ्या कटिंग मध्ये बॅक साईडचं, तर ते सुद्धा तुम्हाला इथे कळेल. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने हा शेप परत आपल्याला जसेच तसं देऊन घ्यायचंय. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा शेप आलेला आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, हे जे 2 इंचावरती आपण वरच्या बाजूला मार्किंग केलं ते आपल्याला सरळ वरती सुद्धा हे 2 इंच सरळ घेऊन घ्यायचंय मार्जिन साठी, आणि इथे जे आपलं फ्रंट बाजूचा पार्ट ठेवलेला आहे तो तिथे मिळवायचा आहे. हे बघा या पद्धतीने. तर हे थोडंसं तिरकस येतं, तर इथे तुम्हाला समजलं असेल कसं कटिंग केलेलं आहे मी, म्हणजे तुम्हाला मार्किंग कसं करून दाखवलेलं आहे ते समजलं असेल. आता इथे आपण परत कटिंग करून घेऊया.
इकडच्या साईडने पण जसंच्या तसं सेम कट करायचं आहे. इकडच्या बाजूला आपल्याला मार्जिन वगैरे वाढवायची नाही, ती सेम कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण इथून कट करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं हे पॅन्टचं कटिंग इथे झालेलं आहे. तर हा आपला फ्रंट पार्ट झाला आणि हा बॅक साइड झाला आहे. तर इथे तुम्हाला मी लिहून देते, म्हणजे इथे 2.5 इंच आपण मार्जिन घेतली होती. ओके, इथे सुद्धा आपण 2.5 इंच घेतली होती. हे जे कर्व दिला तिथे, ओके, तुमच्या लक्षात राहील. आणि हे जे आपण मार्जिन घेतलं एक्स्ट्रा याच्यावर, ते 2 इंच घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आपण काय केलंय, इथे सुद्धा हा जो मार्जिन घेतला आपण ते सुद्धा 2 इंचच घेतलेलं आहे. खालच्या बाजूला सुद्धा आपण इथे 2 इंचच मार्जिन घेतली होती. त्याच्यानंतर हा जो भाग आलाय ती पूर्ण उंची घेतलेली. ओके, म्हणजे इथून मी तुम्हाला डॉट डॉट काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही पूर्ण उंची झाली आपली पॅन्टची पूर्ण उंची. ओके, तर सगळं लिहित बसत नाही, कारण पूर्ण कपडा हा चॉकने भरेल, त्याच्यामुळे पूर्ण उंची आपण किती घेतली ती 37 इंच. तर मार्जिन सोडून आपण 37 इंच घेतलं होतं. त्याच्यानंतर हे जे आडवं माप टाकलं होतं त्याच्यामध्ये आपण किती घेतलं होतं, आपलं जो सीट घेर आहे तर सीट घेरचा आपण कितवा भाग घेतला होता, चौथा भाग. तर चौथा भाग आपला किती आला होता, 9.5 इंच. 9.5 इंच प्लस त्याच्यामध्ये आपण 2 इंच ऍड केलं होतं. तर इथे आपलं कॅल्क्युलेट किती आलं होतं, 11.5 इंच. तर 11.5 इंच आपण इथे घेतलं. ओके, आणि हे जे उभं मार्किंग केलं होतं ते त्याच्यामध्ये आपण सीट घेरच आपण आडोतीचा चौथा भाग घेतला होता, 9.5 इंच. हे बघा, 9.5 इंच प्लस त्याच्यामध्ये आपण 1 इंच केलं होतं, तर त्याचं आपलं कॅल्क्युलेट किती आलं होतं, 10.5 इंच. ओके, तर हे तुमचं लक्षात असू द्या. हे इथलं मेजरमेंट घेतलं आणि हे जे आहे ते आडवं मेजरमेंट आहे. ओके, तर इथे तुम्हाला समजलं असेल. आणि बॉटम आपला एकदम सोपं आहे, तो आपण 6 इंचाचं घेतलं, निम्म 6 इंचाचं. ओके, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल. काही शंका असतील तर परत विचारू शकता, आणि याचं टीचिंग ते सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपला जो बॅक साईडचं नंतर कटिंग केलं त्याचं जे इथे जॉईंट आहे ते कट करून घ्यायचंय. म्हणजे जॉईंट नाही पण घेतलं तरी चालेल. आता माझी पॅन्टची उंची जशी ऍडजस्ट झाली तसं मी इथे कपडा फोल्ड करून आणि कटिंग केलं. तर इथे तुम्ही बघू शकता, हे आपलं 1, 2 आणि हे बॅक साईडचं 3 आणि 4 अशा पद्धतीने 4 सगळे वेगवेगळे आहेत, कुठेच जॉईंट नाही राहत. तर इथे आपलं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, म्हणजे आपण टीचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत, तर नक्की बघायला विसरू नका.